डायबेटीस म्हणजे मधुमेह. सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाच्या रक्तातली साखरेचं प्रमाण वाढले तर त्याला आपण मधुमेह असे म्हणतो. उपाशीपोटी जर साखरेचं प्रमाण 126 मिलीग्राम पेक्षा जास्त असेल आणि जेवल्यानंतर 2 तासानंतरचे साखरेचे प्रमाण जर 200 मिलीग्राम पेक्षा जास्त असेल, तसेच 3 महिन्याची सरासरी साखर म्हणजे HbA1c हे जर 6.5% पेक्षा जास्त असेल तर मधुमेहाचे आपण निदान करतो. प्रामुख्याने मधुमेहाचे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये टाईप 1 डायबेटीस किंवा टाईप 1 मधुमेह याच्यामध्ये स्वादुपिंडातून इन्शुलिन तयारच होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना इन्शुलिनचे इंजेक्शन दिल्याशिवाय त्यांचे जगणे अशक्य असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा किंवा 95% लोकांमध्ये दिसणारा मधुमेह म्हणजे टाईप 2 डायबेटीस. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स किंवा इन्शुलिन प्रतिरोध हे आपल्याला दिसून येते. याचे प्रामुख्याने कारण की आजकालची बदललेली जीवनशैली, यामध्ये बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, योग्य आहार नसे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गोड खाणे, तेलकट खाणे, जंक फूड खाणे, ताणतणाव, झोप व्यवस्थित नसे आणि आनुवंशिकता याच्यामुळे टाईप 2 डायबेटीस होण्याची शक्यता खूप असते. डायबेटीसमध्ये काळजी करण्याचं कारण म्हणजे जर मधुमेह हा अनियंत्रित राहिला, अनेक वर्ष जर अनियंत्रित राहिला तर त्याच्यामुळे अनेक अवयवांवरती त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. जसे मूत्रपिंडाचे विकार, याच्यामध्ये पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होणे, किडनीपर्यंत इन्फेक्शन जाऊन पायलोनेफ्रायटिस सारखे आजार होणे आणि सगळ्यात महत्त्वाचे किडनी फेल्युअरचे कारण म्हणजे डायबेटीस हे दिसून येते. आणि अशा रुग्णांना शेवटी डायलिसिस हा उपचार लागू शकतो की जो अत्यंत महाग आणि अत्यंत त्रासदायक मानला जातो. त्यानंतर पायांच्या नसांचा विकार म्हणजे मज्जातंतूंचे विकार, याच्यामध्ये पायांची जळजळ होणे, पायांच्या नसा बधीर होणे, जखमा झाल्या तरी त्या न कळणे, याच्यामुळे डायबेटिक फूट आणि त्यानंतर बऱ्याच रुग्णांना पाय कापावा लागतो किंवा अँप्युटेशन करावे लागते. असे अनेक गंभीर आजार जर मधुमेह अनियंत्रित राहिला तर करावे लागतात. त्यानंतर हृदयविकार, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येणे, हार्ट फेल्युअर होणे, असे अनेक विकार आपल्याला मधुमेह रुग्णांमध्ये दिसून येतात. तसेच पॅरालिसिस किंवा पक्षाघात, लकव्याचा आजार सुद्धा डायबेटीस लोकांमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दृष्टी जाण्याचं एक कारण म्हणजे अनियंत्रित मधुमेह, ज्याच्यामध्ये डोळ्याच्या पडद्याला किंवा रेटायनाला इजा होऊन किंवा त्याच्यामध्ये रक्तस्राव होऊन माणसाची दृष्टी ही कमकुवत होते किंवा दृष्टी जाण्याची शक्यता असते. तसेच या लोकांमध्ये मोतीबिंदू लवकर होतो आणि काचबिंदू होण्याची शक्यता खूप असते. असे अनेक गंभीर आजार जर मधुमेह नियंत्रित नसेल तर होऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मधुमेह नियंत्रित ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला नियमित घेणे आणि नियमित तपासण्या करून आपण इनिशियल स्टेजमध्ये त्याचं निदान केलं तर आपण त्यांना प्रतिबंध करू शकतो. योगा म्हणजे भारताने जगाला दिलेली एक सुंदरशी भेट आहे. योगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण श्वासावरती आणि शरीरावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. योगामुळे माणसाला मनशांती मिळते, ताणतणाव कमी होतो, त्याच्यानंतर फ्लेक्सिबिलिटी सुद्धा योगामुळे आपली वाढत असते. काही योगांमुळे स्वादुपिंडावरती परिणाम होऊन इन्शुलिनचे उत्पादन उत्तेजित झालेले दिसून येतात. ते योगासनं म्हणजे सूर्यनमस्कार, धनुरासन, पश्चिमातासन आणि बाळासन अशा अनेक योगांमुळे इन्शुलिनचं सिक्रिशन हे आपल्याला वाढलेलं दिसून येतं. परंतु डायबेटीसमध्ये फक्त इन्शुलिन कमी हे हा डिफेक्ट नसून त्याच्यावर इन्शुलिन रेजिस्टन्स हाही त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. आणि अशामध्ये योगा हा तिथे कमी पडतो. त्यामुळे योगाने डायबेटीस पूर्ण बरा होतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर एक व्यायामाचा प्रकार म्हणून योगा आपण करू शकतो, पण त्याचबरोबर कार्डियाक फिटनेससाठी कार्डिओ एक्सरसाइजेस करणेही अत्यंत गरजेचं असतं. जसे धावणे, पळणे, स्विमिंग, सायकलिंग, बॅडमिंटन असेही त्याच्याबरोबर कार्डिओ एक्सरसाइजेस गरजेचे असतात की ज्याच्यामुळे तुमची हृदयाचे रक्ताभिसरण वाढते, फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि हृदयाचा फिटनेसही तुमचा वाढू शकतो. योगांमुळे तुमची मनशांती होते, तुमचा मनावरती कंट्रोल येतो
ताणतणाव कमी येतो, त्याच्यामुळे डायबेटीस कंट्रोल होण्यासाठी नक्कीच मदत होते. परंतु योगामुळे डायबेटीस पूर्ण बरा होतो असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही.